गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड काय आहे ते आपण बघितलं आणि त्याच्यावरचं एक एक्झाम्पल पण बघितलं. आज आपण बघणार आहे काही कोरोलरी आहे. कोरोलरी मीन्स प्रॉपर्टीज, काही गुणधर्म या टाईपमध्ये आहे. ते कोरोलरीज आपण आज बघणार आहे. तर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मधल्या काही कोरोलरी आहे, म्हणजे त्या कोरोलरीचा उपयोग करून आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो. म्हणजे एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचं आन्सर काय आहे, जर ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू मध्ये आपल्याला विचारलं, सीईटीच्या एक्झाममध्ये जर आपल्याला विचारलं तर आपल्याला तर डायरेक्ट आन्सर आपल्याला काढता यायला पाहिजे. तर फर्स्ट कोरोलरी आहे, इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. हा जो गुणधर्म आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, ही अगोदर आपण पाहिलेली आहे. काय इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स चं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स. देन ह्या प्रकारे असेल, म्हणजे एफ ऑफ एक्स चं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ax प्लस बी इंटू डीएक्स. एफ ऑफ चं इंटिग्रेशन इथं पण काय येणार, जी ऑफच येणार आणि ax प्लस बी फंक्शन एज इट इज, जसं इथं x एज इट इज आला तसं ax प्लस बी एज इट इज येणार. आता या ठिकाणी पहा, आपण याच्या अगोदर गुणधर्म पाहिलेला आहे. जर x ला मल्टिप्लाय मध्ये काही फंक्शन असेल, काही नंबर असेल तर त्याला आपण कुठे घेतो, डिवाइड मध्ये घेतो. इथं काय a मल्टिप्लाय मध्ये आहे तर डिवाइड मध्ये a आलेलं आहे इथं पहा. म्हणजे 1/a च्या स्वरूपात आपण मल्टिप्लाय मध्ये घेतलं किंवा डिवाइड मध्ये पण इथं पण लिहू शकता तुम्ही a, म्हणजे इकडे 1/a न लिहिता इथं डिवाइड मध्ये पण घेऊ शकतो. आणि प्लस सी, म्हणजे हा गुणधर्म या अगोदर आपण पाहिलेला आहे, फॉर्म्युल्यामध्येच तुम्हाला लिहून दिलेला आहे. त्याच्यावरचं एक्झाम्पल जर बघितलं तर याच्यावरचं एक्झाम्पल पण आपण घेतलेलं आहे. काय, कॉस इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 4x + 5. यस, कोरोलरी वरचं एक्झाम्पल आहे. काय, कॉस ऑफ चं इंटिग्रेशन, कॉस ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, साइन ऑफ चं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ. तर कॉस ऑफ चं इंटिग्रेशन साइन ऑफ. तर साइन ऑफ फंक्शन एज इट इज काय, 4x + 5. आता या ठिकाणी पहा, 4 ला x ला मल्टिप्लाय मध्ये 4 आहे तर तो 4 कुठे घेणार आपण, डिवाइड मध्ये. अशा प्रकारे पण लिहू शकतो किंवा मल्टिप्लाय मध्ये समोर लिहिलं तरी चालेल. आणि प्लस सी, तशा प्रकारे याचं इंटिग्रेशन आपण या कोरोलरीनुसार डायरेक्ट याचं इंटिग्रेशन आपण काढलं. तशाच प्रकारे आता सेकंड नंबरची कोरोलरी. आता सेकंड नंबरची कोरोलरी काय सांगते, कोरोलरी मीन्स गुणधर्म, प्रॉपर्टीज. तुम्ही म्हणजे डायरेक्ट त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण ते आन्सर काढू शकतो. तर काय, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स पॉवर ऑफ n इनटू f डॅश x. आता f ऑफ x पॉवर ऑफ n इनटू f डॅश x याचा अर्थ काय, तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह याच्यावर मल्टिप्लाय मध्ये आहे आणि जो ब्रॅकेट मध्ये फंक्शन आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह समोर मल्टिप्लाय मध्ये आहे आणि ब्रॅकेटचा पॉवर n आहे. तर या अशा प्रकारची जर सिच्युएशन क्रिएट झाली तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं, डायरेक्ट इंटिग्रेशन कसं काढायचं. तर पहा, या ठिकाणी दिलेलं आहे, जो ब्रॅकेट मध्ये फंक्शन आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह समोर आहे, परंतु ब्रॅकेट पॉवर ऑफ n आहे तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं पहा, ब्रॅकेट पॉवर ऑफ, म्हणजे ब्रॅकेट जो दिलेला आहे, जो फंक्शन दिलेला आहे त्याचा पॉवर काय इथं n आहे, म्हणजे x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला इथं यूज केलेला आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x पॉवर ऑफ n, x पॉवर ऑफ n + 1 अपॉन n + 1. इथं या फंक्शनचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला या पूर्ण फंक्शनचं इंटिग्रेशन मिळून जाईल. तर काय ना, परंतु तिथं काय पाहिजे आपल्याला, तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये असेल तेव्हाच आपण ही प्रॉपर्टी, ही कोरोलरी यूज करू शकतो. तर काय, इंटिग्रेशन म्हणजे f ऑफ x पॉवर ऑफ n + 1 अपॉन n + 1, म्हणजे या फंक्शनचंच डायरेक्ट इथं आपण f ऑफ x पॉवर ऑफ n + 1 अपॉन n + 1 प्लस c. आता त्याच्यावरचं एक एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स x पॉवर ऑफ 3 into 1 upon √1 - x². आता आपल्याला माहित आहे, आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेलं आहे, sin इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 upon √1 - x². हे पहा, इथं मल्टिप्लाय मध्ये दिलेलं आहे 1 upon √1 - x². कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, sin इनवर्सचं, म्हणजे ब्रॅकेट मध्ये फंक्शन. ब्रॅकेटला पॉवर 3 आहे, ब्रॅकेटला पॉवर 3 आहे, म्हणजे या कोरोलरीनुसार याची मांडणी आहे. म्हणून आपण याला कसं लिहू शकतो मग, आता डायरेक्ट याचं इंटिग्रेशन ब्रॅकेट पॉवर ऑफ n + 1 अपॉन n + 1, म्हणजे इथं ब्रॅकेट मध्ये काय मग, साइन इनवर्स x पॉवर ऑफ n + n ची व्हॅल्यू 3 आहे, 3 + 1 अपॉन 3 + 1.
आणि प्लस सी म्हणजे याचं डायरेक्ट आन्सर काय येणार समोर घेतला तरी चालेल इक्वल टू साइन इनवर्स ऑफ sin inverse x power of n 3 plus 1 is 4 upon 4 3 plus 1 is 4 आणि प्लस c म्हणजे डायरेक्ट या कोरोलरीचा उपयोग करून आपण इथं याचा आन्सर काढलं. आता या ठिकाणी पहा थर्ड नंबरची कोरोलरी आता फर्स्ट कोरोलरी पाहिली सेकंड कोरोलरी पाहिली आता थर्ड नंबरची कोरोलरी काय थर्ड नंबरची कोरोलरी काय इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x म्हणजे into dx. आता काय दिसतंय इथं आपल्याला खाली डिवाइड मध्ये f of x आहे आणि न्यूमरेटर मध्ये काय f dash x f dash x मीन्स डेरिव्हेटिव्ह फंक्शन कशाचं डेरिव्हेटिव्ह f of x चं डेरिव्हेटिव्ह f dash x असं असतं बरोबर. म्हणजे खाली फंक्शन आहे आणि त्याचंच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये म्हणजे ह्या कोरोलरीचं सांगणं काय आहे की न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह फंक्शन आणि डिनोमिनेटर मध्ये फंक्शन असेल म्हणजे डिनोमिनेटर मध्ये जो फंक्शन आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय ना लॉग ऑफ फंक्शन लॉग ऑफ फंक्शन f of x लॉग ऑफ f of x म्हणजे डिनोमिनेटर मध्ये जो फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन लॉग ऑफ डिनोमिनेटर म्हणजे लॉग ऑफ डिनोमिनेटर मीन्स फंक्शन प्लस c म्हणजे याच्यावरच एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे पहा इंटिग्रेशन ऑफ cos x upon sin x into dx. आता या ठिकाणी मी पहा काय केलं हे फंक्शन डायरेक्ट याच्यावरून आपण घेऊ शकतो बघा sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x. आता cos x कुठे आहे पहा न्यूमरेटर मध्ये cos x कुठे आहे न्यूमरेटर मध्ये म्हणजे डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे तर याचं डायरेक्ट आन्सर काय घेऊ शकतो आपण लॉग ऑफ डिनोमिनेटर मीन्स sin x. म्हणजे या ठिकाणी आपण पहा काय केलं मग त्या कोरोलरीनुसार याला कन्वर्ट केलं d/dx मीन्स डेरिव्हेटिव्ह कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे cos x तर sin x चा आहे. याला सॉल्व केलं तर काय मिळणार आपल्याला cos x मिळणार म्हणजे सांगण्याचा अर्थ हा जो डिनोमिनेटर मध्ये sin x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजेच त्याचा आन्सर काय ही स्टेप न लिहिता पण आपण डायरेक्ट याच्यावरून हे आन्सर लिहू शकतो काय ना लॉग ऑफ डिनोमिनेटर म्हणजे sin x फंक्शन समजलं. म्हणजे डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर आपण त्याचं डायरेक्ट काय करू शकतो लॉग ऑफ sin x म्हणजे लॉग ऑफ डिनोमिनेटर हा आपण डायरेक्ट घेऊ शकतो. तर आपण 3 कोरोलरीज पाहिलेले आहे पुन्हा एक कोरोलरी आहे ती आपण आता नेक्स्ट कोरोलरी नंबर 4 काय सांगतं इंटिग्रेशन ऑफ f dash x upon root of f of x into dx. आता काय सांगते ही कोरोलरी जसं याच्या अगोदरची कोरोलरी आपण पाहिलं तर इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x होतं म्हणजे f of x डिवाइड मध्ये होतं आणि न्यूमरेटर मध्ये f dash x होतं म्हणजे याचा अर्थ का डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये होतं. आता या ठिकाणी पहा रूट ऑफ मध्ये आहे फंक्शन कुठे आहे रूट ऑफ मध्ये आणि त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कुठे आहे न्यूमरेटर मध्ये. अशा प्रकारची सिच्युएशन जिथं क्रिएट होणार तिथं काय करणार आपण त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेणार जसं रूट मध्ये फंक्शन आहे डिनोमिनेटर मध्ये आणि त्याचंच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे त्याचं इंटिग्रेशन आपल्याला जर काढायचं असेल तर या कोरोलरीनुसार काय घेणार आपण मग 2 into जसं त्याच्यामध्ये घेतलं होतं आपण लॉग ऑफ घेतलं होतं लॉग ऑफ डिनोमिनेटर लॉग ऑफ फंक्शन बरोबर. आता इथं काय ना 2 into फंक्शन कोणतं डिनोमिनेटर 2 into डिनोमिनेटर म्हणजे 2 into रूट ऑफ f of x प्लस c. त्याच्यावरच एक एक्झाम्पल घेतलेलं आहे काय घेतलेलं एक्झाम्पल इक्वल टू इंटिग्रेशन. आता या ठिकाणी पहा रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 आता x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आपण पाहिलेलं डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं आलं 2x x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला काय सांगतो n into x पॉवर ऑफ n minus 1 तर x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह n ची व्हॅल्यू 2 into x पॉवर ऑफ 2 minus 1 म्हणजे 2 into x पॉवर ऑफ 2 minus 1 means 1 म्हणजे x पॉवर ऑफ 1 means x म्हणजे 2x. काय बघितलं आपण इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 म्हणजे x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x असतं बरोबर. आपण काय घेतलं 2 into रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 कसं आलं या कोरोलरीनुसार आलं कारण x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x बरोबर x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 2x plus 0 means 2x म्हणजे रूट मधील फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून आपण काय घेतलं याचा आन्सर 2 into या कोरोलरीनुसार 2 into रूट ऑफ म्हणजे रूट ऑफ ऍज इट इज इथे येणार 2 into रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस c. अशा प्रकारे आपण काय बघितलं कोरोलरी बघितल्या 4 आणि
याचे एक्झाम्पल बघितले आपण स्टेप बाय स्टेप. आणि समोरचे जे एक्झरसाइज आपण याच्यानंतर आता एक्सरसाइज 3.2 सुरू करणार आहे. त्याच्यातले म्हणजे जे सिंपल एक्झाम्पल आहे सुरुवातीचे ते घेणार. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कोरोलरीचा उपयोग कसा करायचा, सबस्टिट्यूशन मेथडचा उपयोग कसा करायचं हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल घेतल्यानंतर समजणार. तर हे सर्व कोरोलरी तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून घ्या. ओके, थँक्यू.